आज जे आंदोलन सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, काय मागणी आहे राशन दुकानदारांची? अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने फक्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीच हे आंदोलन होत नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या शासनाने मान्य केलेली नाही, त्या अनुषंगाने आम्ही आमच्या मागण्या मांडण्यासाठी हे आंदोलन करत आहोत. आंदोलनाची मेढी खऱ्या अर्थाने आमची जी 27 तारखेला 27/6/2024 रोजी एक ग्रामीण पातळीपासून सुरुवात केलेली आहे. आज हे जे आंदोलन आहे हे पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या 32 तालुक्याची या ठिकाणी हे परवानधारक या ठिकाणी उपस्थित आहे. आमची पहिली मागणी आहे, आमच्या कमिशनमध्ये आम्हाला व्हायला पाहिजे. कमिशनचा मुद्दा 10 जानेवारी 2024ला या राज्याचे माननीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री काँग्रेस साहेब यांच्याशी आम्ही मीटिंग केलेली होती. त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की सरकार तुमचं 50 रुपये कमिशन वाढवण्याच्या तयारीत आहे. आम्ही त्या तयारीत आहे, परंतु अद्यापर्यंत त्याबाबतचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा देखील आदेश आमच्या हातात चाललेला नाही. त्यामुळे आणि जे शासकीय गोदामातून आम्हाला धान्य सप्लाय होतं त्यांच्यासाठी ते दिलं जातं येतं ते धान्य आम्हाला मिळत नसल्याने प्रत्येक राष्ट्रपती दुकानदाराच्या महिन्याच्या मंथ एंडला किमान काही दुकानदाराला 10 कार्ड रकांना मला देऊ शकत नाही. काही ठिकाणी 20 कार्ड रकांना माल देऊ शकते. अशा लोक त्या अन्नधान्यापासून वंचित राहण्यामुळे त्यांच्या तक्रारी झाल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर चौकशीच्या फेऱ्यामध्ये माझ्या परवानधारकांना हे प्रशासकीय अधिकारी करतात. म्हणून यापुढे कुठलाही आमचा राष्ट्रवादी दुकानदार धान्य हे कमी घेणार नाही. 50 किलो 850 ग्राम एका किलोचं वजन असेल तरच आमचा परवानधारक हे धान्य माल करून घेईल, नसतं करणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझ्या राष्ट्रवादी दुकानदाराने शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक महिन्याला जे नियंत्रणानुसार आम्ही लाभार्थ्यांना धान्य वाटप केलेलं आहे त्या धान्याचं प्रलंबित कमिशन ते महिन्याच्या 5 तारखेला येणे आम्हाला आश्वासन दिलं होतं की प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला तुमचं विक्री केलेलं धान्याचं कमिशन हे तुमच्या खात्यात जमा होईल. परंतु आज जानेवारी 2024 पासून तर आज जून महिना संपला तरी आमच्या खात्यावरती आम्ही केलेल्या कामाचा मोबदला हा आम्हाला देण्यात न आल्यामुळे हे आंदोलन आम्ही करत आहोत. चौथा मुद्दा आमचा असा आहे की KYCच्या आदेशाप्रमाणे आज त्या KYCच्या नावाखाली प्रत्येक लाभार्थ्यांना आणि दुकानदारांना हे वेठीत धरताय शासन. आमचं मत असं आहे की तुम्ही लिहा की KYC करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये टाईम लिमिटेड न ठेवता ही प्रणाली तुम्ही कायम स्वरूपी चालू ठेवावी, जेणेकरून प्रत्येक कुटुंबामध्ये लग्न होतं किंवा नवीन बाल जन्माला येतं असेसुद्धा त्यावेळेस ते आधार कार्ड तयार होतात, त्याची KYC प्रत्येक वर्षी करावं लागते. म्हणून आमची अशी विनंती की KYC हे तुम्ही तात्पुरतं असेल त्याच्यामध्ये बँडेबल ठेवू नका की याच तारखेपर्यंत की त्याच तारखेपर्यंत, हे परमनंट ही व्यवस्था चालू करा. आणि हे काम करीत असताना आम्ही शासनाला माझा राष्ट्रवादी दुकानदार ही मदत करायला तयार आहे. परंतु हेच KYC जर सरकार बाहेर जर नेटवर्क करायला जर गेलेत 150 रुपये घेतात, आम्ही आमचं राष्ट्रवादी दुकानदार आम्ही आजही पत्रकार समोर आम्ही ठराव पास करतो की आम्ही 50 रुपयामध्ये पर कार्ड एक आधार कार्ड KYC करणं आम्ही 50 रुपये कमी करायला पुढं आहोत. हे माझं या ठिकाणी आम्ही ठराव पास करतो. कारण की याच्यामध्ये बाहेर काम करायला गेले तर पैसे जास्त जातात, परत तरी आम्ही एक जनसेवक म्हणून कोण द्यायचे 50 रुपये? शासनाने आम्ही काम करत असतो KYC तर आम्हाला देणार, तो मोबदला आम्हाला दिला पाहिजे. कारण की हेच KYCचं काम तुम्ही बाहेर करू मग 150 रुपये तुम्हाला खर्च येतो. माझं मत असं की आम्ही हे 150 रुपयाचं काम आम्ही हे 50 रुपये करायला तयार आहे. आजच आम्ही ठराव पास करतो या ठिकाणी. त्याचं मेंतर आम्हाला शासनाने तारीख जाहीर केलेली KYCची. हो, मागच्या या 30 तारखेला त्यांनी जो कोणी KYC करणार नाही त्याचं 1 जुलैपासून धान्य बंद करेल. परंतु आम्ही उठाव केला तर आम्ही आंदोलन 27 तारखेला केलं, त्याचा परिणाम आला. त्यांनी 10 दिवस पूर्व वाढून दिले आणि आजचं आंदोलन आता आम्ही जे सुरुवात केली त्याने लगेच सकाळी निर्णय असं केलं की सप्टेंबरपर्यंत आम्ही तुमची KYC मुदत वाढून दिलेली आहे. आमचं म्हणणं की हे तुम्ही हे ठेवूच नका, कंटिन्यू राहू द्या कायम.
जन्म आणि मृत्यू हे कायमस्वरूपी याला तुम्हाला विसरता कामा नाही. ज्या घरात जन्म नाही बाळगलेलं त्याचं तुम्हाला नाव त्या रेशन कार्डात घेणं गरजेचं आहे. त्याचं आधार कार्ड तुम्ही तयार करणार आणि त्याचे KYC होणार. तो मृत्यू पावला तो ऑटोमॅटिक KYC तिथे झाल्याचं तो कट करणार. याला तुम्हाला थांबवता येत नाही. म्हणजे तुम्ही आता फक्त 3 महिने करतात नंतर जगात कोणी मुलं प्रत्येकाचं कुटुंब कोणी नवीन लग्न होतं एका तुमची मुलगी सासरी जाते तिचं नाव कट होतं. सून तुमच्या घरात येते तिचं नाव तुम्हाला ॲड करावं लागतं. मुलगा जन्माला आला त्याचं तुम्हाला त्याचं आधार कार्ड तयार करून ते रेशनचा हक्क त्याला प्राप्त होतो. म्हणून आमचं असं मत आहे की हे KYCचा जो फॉर्म्युला आहे हा याला बंद करे टाईम लिमिटेड न ठेवता कायमस्वरूपी परवानगी ठेवायचा. जय हिंद जय महाराष्ट्र.